झालं. आईने एकही उत्तर दिलं नाही. आईने दोनही उत्तर दिले नाही. बापाच्या लक्षात आलं एकूण आईने विचारलं, बापाने परत विचारलं, अगं काय झालं नसेल, नापास झालंय, एखादा विषय गेला ना तर काढेल आणि पुढच्या वर्षी आहे कुठं बघू दे त्याला. ऐकताय? एवढ्या असताना की बापाने व्याकुळ केलं असतं की डोळ्यात दबदबलेलं पाणी बापाच्या, आणि आईला आपल्या पत्नीला विचारलं, सांग ना कुठे गेला घराला. आईने सांगितलं, तुम्हाला एक सांगू, मला माफ करा. एवढे वर्ष लेकराला होऊन गेले, कधी मी स्पर्श सुद्धा केला नाही, त्याला कधी रागात ठेवलं नाही, कधी चुकून त्याला एखाद्या वेळी ओघात किंवा रागात ठेवून त्याला स्पर्श कधी केला नाही, त्याला कधी चापट सांगून देतो. तुम्हाला सांगू, आज मात्र त्याला मी एकच चापट सांगली, एकच चापट सांगली. पण सांगू तुम्हाला, जेव्हा तो रिझल्ट घेऊन जाणार रागाला करून ते कष्ट मला दिसत होते. तुम्ही केलेले सगळं कष्ट माझ्या डोळ्यासमोर उभा होते. तुम्ही आणलेली एक घराची मोळी देऊन विकलेली माझ्या डोळ्यासमोर येतो. तुम्हाला सांगू, त्या लेकराकडे बघितलं, लेकराचा रिझल्ट आलाय का, नापास झाले लेकरू, माझं दुःख अनावर झाले, मला क्रोध अनावर झाला. सांगू तुम्हाला, एकच चापट मारली, त्याचा प्रायश्चित्त सगळ्यापासून लेकराला घर सोडले, सगळ्यापासून लेकरू घरी लागले. आईला त्याचे दुःख वाटत बापाने खाली सागर कशाला मारले. कदाचित ते फेल झालं असेल, कदाचित बापाच्या या वर्षी तो वाचला असता. ऐकताय? घरात लेकराचा त्याग केला गेला. बघता बघता 1-2 वर्ष 10 वर्ष संध्याकाळ झाली ना तर माझा राजा दादा येईल का म्हणून आई बाहेर बसायची. एखादी भाकर होती का टाकायला सुरुवात केली, कोणाचा नवीन लेकराचा आवाज आला तर तशी भाकर सोडायची, कदाचित माझा राजा माझा मुलगा घरी आला असेल. बघता बघता कितीतरी दिवस निघून गेले. आई उंबरठ्यावर बसून लेकराची घटघटीत वाट बघत आहे. बापाने कधी दुःख मात्र आपल्या आईच्या समोर दाखवलं नाही. बापाने कधी दुःख आपल्या पत्नी समोर दाखवलं नाही. आणि एखाद्या कोपऱ्यात बापाने सावध झंझट असताना केलं नाही. एक परिस्थिती पोटात आली, घरात त्यांनी सुद्धा घराचा त्याग केला. एक लेकरू घरामध्ये माझ्या जन्माला आले, तो सुद्धा देवाने ठेवलं नाही. काय मजा असणार की गुन्हा होतं देवा, काय हृदयापासून तुझी सेवा केली होती, काय गुन्हा होता आमचं सांगा. आज तो लेकराने सुद्धा घराचा त्याग केला नाही. सकाळ झाली की दारावर बसायची ती आई, संध्याकाळ झाली ना की दारावर बसायचे, माझा राजा आज तरी येईल. आईचा एक विश्वास आहे, आज तरी येईल, उद्या तरी येईल. वाट बघत ती दारावर आहे. बाकी बोलू तुम्हाला, एक दिवसाचा समय असा आला, एक भिक्षेकरी याचं एक दारावर आलाय. त्याने हाक दिली, आई भिक्षा देईल. आवाज मुलगीचा वाटला, धावत आली. धावत दारावर आली. बघितलं भिक्षेकऱ्याला, हातातली भाकर हातात आहे. दारावर आलेल्या भिक्षेकऱ्याला बघितलंय, लक्षात आलं आपलं हे लेकरू नाही का. त्या भिक्षेकऱ्याला विचारलं, बाबा तुला काय पाहिजे. त्या भिक्षेकऱ्यानं सांगितलं, आई तुम्हाला सांगू, एक भाकर आणि थोडीशी भाजी मला मिळेल तर बरी होईल. आतमध्ये प्रवेश केला, एक भाकर घेतली, त्या भाकरीवर थोडीशी भाजी टाकली, त्या भिक्षेकऱ्याला देण्यासाठी आणि त्या भिक्षेकऱ्यानं हात जोडले, आई मी हे भाकर घ्यायला तयार आहे. ती भाजी तुमची भाकर मी खायला तयार आहे. तुम्हाला एक माझी विनंती द्यायची. तुम्हाला सांगू, आम्ही भिक्षेकरी आहोत, आम्ही कोणाच्या घरी भिक्षा मागायला गेलो, आम्हाला नीट कोणी बोलत नाही. एखाद्याच्या दारामध्ये आम्ही गेलो तर आमचा अपमान केल्याशिवाय कोणी राहत नाही. एखाद्याच्या दारामध्ये जर आम्ही गेलो तर आम्हाला शिव्या दिल्याशिवाय कोणी राहत नाही. पण आई जीवनामध्ये पहिले घर तुझं आहे, मला भिक्षा मागताना तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे, त्याचं कारण मला पाहिजे. का दुःखी आहेस, मला एकदाची सांगायचं आहे. आई एवढ्यामध्ये भिक्षेकऱ्याने विचारलं आणि आईला असतानाची वृत्तांत सांगू काय समय बाबा. कितीतरी वर्ष निघून गेली होती लग्नाला, संतती माझ्या पोटी होती, पण भगवंताच्या गुरुच्या आशीर्वादाने माझ्या पोटी संतती झाली. सांगू लाभान
कष्ट केले तर आम्ही दोघांनी ज्ञानाचं मोठं केलं त्याला 10व्या वर्गामध्ये घेतली नापास झालो आई सांगायला लागली 10व्या वर्गात घेतली नापास झालो माझा राग थोडासा अनावर झाला माझा राग थोडासा अनावर झाला एक सर्व मध्ये केलं जीवनामध्ये कधी त्याला स्पर्श केला नाही कधी रागाने बोलले नाही पण आज एक म्हटला मी जन्माचा घर सोडले खर सांगायला मी माझा गुन्हा काय केला होता खर सांगा मी काय गुन्हा केला होता त्या भिक्षुकाचे डोळे पाहत गेला त्या भिक्षुकाला असं त्या आईला विचारलं आई तुझं लेकरू नक्की मी सांगितलं तुला आहे एकदाच मला सांगितलं तुझं लेकरू दिसायला कसं होतं आई नगरकांत सांगितलं एवढ्या भिक्षुकाला सांगितलं आई तुझा मुलगा गोरा गोरा आहे तुझ्या मुलाची उंची एवढी आहे तुझ्या मुलाचं बोलणं असं आहे तुझ्या मुलाचे केस असे आहेत डोळ्याच्या बाजूला तुझ्या मुलाची असलेली एखादा बस आहे आई नक्की तुझा तो मुलगा असला पाहिजे आता ऐकायला हे वाक्य हृदयापासून आपल्या लेकराचे वृत्तांत एक भिक्षुकाने आईला सांगू लागला आणि आई ऐकू लागली बघा एखादी जगातली आई अशी असेल का बाबा मला आता वृत्तांत माझ्या लेकराचं सांगू नको एखादी भाकर म्हणजे कल्पत आली ते मला भाकर करू दे असं कोणी म्हणे आई जशी ऐकायला लागली ना तसा भिक्षुक हृदयापासून सांगतो आई जशी हृदयापासून त्याचा वृत्तांत ऐकतो जशी आई हृदयापासून त्या भिक्षुकाला सांगितलं वृत्तांत ऐकतो तर तसं ही कथा मी आईच्या ऐकून ऐकलं तर मी नक्की सांगेन या शिवाची कथा तुम्हाला ऐकायची ही कथा तुम्हाला आईच्या रूपातून ऐकायची ही कथा तुम्हाला त्या भिक्षुकाच्या रूपातून ऐकायची नुसती कथा तुम्हाला वाङ्मय रूपी ऐकू नका ही कथा हृदयापर्यंत तुम्हाला यायची आई आणि ती कथा जर आम्ही या जागेवर ऐकली तर मी सांगेन का आमचा उद्धार आहे आणि तर किती दिवस आम्ही कथा ऐकायचे किती दिवस कथेचं सेवन आम्ही करायचंय अहो काय किती दिवस आम्ही हे कीर्तन ऐकायचे कशाला कीर्तन म्हणले किती दिवस कीर्तन ऐकायचे कीर्तन या शब्दाचा अर्थ काय आहे ज्याच्यातून परिवर्तन होतं त्याचं नाव कीर्तन आहे एकाच तरी परिवर्तन झालं पाहिजे एका कीर्तनामधून एकाच तरी बदल झाला पाहिजे परिवर्तनाचं कीर्तन आहे किती दिवस पारायण करणार तुम्ही पारायण करता करता ज्याला नारायण आले त्याचं नाव पारायण नक्की नारायण होत आलं पाहिजे बघा आणि त्या विनंतीवर आम्हाला बसून ही कथा श्रवण करायची त्या विनंतीवर बसून आम्हाला ही कथा ऐकायची वाङ्मय म्हणून कथा ऐकायची नाही ही हृदयापर्यंत आम्हाला कथा यायची तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझी ही कथा तुम्हाला त्या जागी बसून ऐकायची बघा ही कथा तुम्हाला त्या आसनावर बसून ऐकायची माझे 4 नियम तुम्ही पाळत बघा तुम्हाला विनंती आहे तुमच्या पायाला हात घालून सांगतो मी तुम्हाला विशेष सांगू माझा हा विषय नाही मी शिवकथा करतो मला वर्षातून कधीतरी असं एखादं तरी आमंत्रण करतो हे कथा मला ठराव लागतं सांगू मी इतर म्हणजे कथेचं निवेदन झाल्यावर मी शावकारांना सांगितलं सरांच्या माध्यमातून की मला शिवकथा माझा विषय आहे कारण कंटिन्यू माझ्या शिवकथा असतात कंटिन्यू माझ्या शिवकथा असतात आणि जिथेही माझी शिवकथा असेल तरीही तुम्हाला विचार तिथे एक तरी अनुभूतीचा माणूस उभा करून ठेवला आहे तुम्हाला सांगू यात एवढी ताकद आहे बघा यात एवढी ताकद या स्मरणामध्ये या नामात एवढी ताकद आहे ताकद जगाच्या पाठीवर कशा तुम्ही सगळेजण मोठा मोबाईल वापरता बघा आजही एखादी एवढी आम्ही बघितली त्या वृंदावनचे एक महाराज आहेत काय नाव प्रेमानंद महाराज बघा काय वयाची व्यक्ती आहे डॉक्टरांनी काय सांगितलं तुमचं डोळे खोली द्या खूप कामी आहे तुम्ही थोड्या दिवसात म्हणणार बाकी कळतं तुम्हाला माझं दोन्हीही क्रिया तुमच्या फेल आहे डॉक्टर नसतील तरीही जीवनची आहे त्यांना विचार करावी बाबा रे तुमच्या दोन्हीही क्रिया फेल आहे तरी जीवनची आहे मी त्याला गोड उत्तर ऐका त्यांनी एकच उत्तर सांगितलं मी जिचं नाव घेतो की त्याची ताकद आहे हे राधा म्हणतो हे राधा म्हणतो हे राधा म्हणतो काही ऐका या नामामध्ये तुम्हाला ते नाम घ्यायचं कारण नामामध्ये एवढी ताकद आहे नामाने पाप जाळतं सुद्धा पाप पळून सुद्धा जातं एक नामाने तुमच्या जीवनातलं पाप नाहीच होतं तुमच्या जीवनामध्ये पाप राहत नाही पण अगोदर नामाची शक्ती आहे आणि हे नामाची शक्ती आहे
शेवटापर्यंत तुम्हाला मला ऐकायचे आणि तुम्हाला एकच मी सांगितलं मला कथा तुम्हाला सांगायची नाही त्या कथा तुमच्यासोबत ऐकायची ही कथा तुमच्यासोबत ऐकायची आहे म्हणून येताना उद्या आरतीचं ताट आणा येताना एक आसन आणा आपलं आसन आणा नसेल असेल तर एखादी कोरी रुमाल आणा करा एखादी दस्ती आणा तिला ठराविक करा 7 दिवस तीच वापरा एक संकल्प आज तुम्ही मनाला बांधा करा आज एवढ्या असणार एक संकल्प बांधा की महाराज देवाला माझ्या साधूला माझ्या सद्गुरू साईनाथांच्या दरबारामध्ये माझ्या गोमातेच्या दरबारामध्ये आज एक संकल्प मांडा कितीही मोठं संकट असू द्या त्या संकटाची निवृत्ती झाल्याची गरज नाही मी सांगतो तुम्हाला त्याची निवृत्ती व्हावी वाटत असेल घरातले एखादे संकट निघून जावं वाटत असेल तर नक्कीच आम्ही आज संकल्प बांधा आणि उठापासून असणारी ही कथा श्रवण करा आणि ही कथा आम्हाला श्रवण करायची आहे ही कथा तुमच्या माध्यमातून मलाही ऐकायची आहे आणि त्या कथेचं मर्म असं आहे येत्या 7 दिवसापर्यंत आम्हाला अनुभूती घेऊन आनंद उत्सव साजरा करायचा आहे एकदा गोड भजन घेऊया आज इथं थांबूया कारण आज पहिला दिवस आहे एवढा मोठा परिवार मी उद्या करत काही मेल्या तुझं आणि आमचं आम्हाला आम्ही उद्या घरीच बघ्या उद्या नाही का असे पहिले असंही नाही उद्यापासून सगळ्यांनी सुरुवात करूया आणि विशेष रूप आहे आपण भाग्यवंत आहोत आपण असल्यासारखे भाग्यवंत आहोत या प्रिय संगमाच्या वेळामध्ये आपण ही कथा श्रवण करत आहोत भगवान कृष्ण कन्हैयाची असणारी ही कथा त्यांचं वाङ्मय रूप असणार की आपण उद्यापासून कथेला प्रारंभ करणार आहोत आज फक्त तुम्हाला महती सांगितली तर उद्यापासून खऱ्या कथेला मला सुरुवात करायची उद्या मला फोन आला होता महाराज म्हणजे तुम्ही कथा कोणत्या दिवशी घेणार म्हणजे थोडंसं घाईत होतो आणि मी म्हणलं आता माझा स्वभाव असा आहे माझी कथा म्हणजे ठराविक काही ठरलेलं काही तुमचा भाव बघून कथा पुढं असतो पण मला म्हणले महाराज तुम्ही कथा कोणती करणार आम्हाला सांगा ठीक आहे सांगू या दिवशी कथा घ्यायची बघू जेवढा प्रतिसाद मला प्राप्त होणार आहे सगळे सगळ्यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे हे कथा आपण घेण्याचा प्रयास करू एक गोड असं भजन घेऊया आज कथेला इथं थांबूया उद्या 2 ते 5 या वेळा